पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझी साडी घेऊन जा, मी आणून ठेवल्या। साडी? कसली का साडी? तूच तर आणायला सांगितली होतीस ना साडी आप्पीला। हो हो, मीच आणायला सांगितली होती। घेऊन जाते मी जाताना। काय बाया पोरींच्या साडीवरनं चाललंय, अक्का मी आलेच। काकी, मी खरं तर तुमच्याशी बोलायला आले होते। मला सॉरी म्हणायचं होतं। का? आता तू आणि काय केलेस? यू एवढं होऊन बी तू आमच्या पोरीलाच कामं सांगतेस, मग काय उपयोग आहे माफी मागून? काकी सॉरी, मी तिला माझं काम सांगितलं आता आणि त्या दिवशी क्लासमध्ये पण घेऊन गेले। पण काकी मला फक्त एवढंच वाटत होतं की आपली फी माफ व्हावी। मी तुम्हाला बघते तुम्ही कसं घर चालवता ते, आणि अजून फीचा भार नको तुमच्यावर, एवढंच मला वाटत होतं। म्हणून मी तिला क्लासमध्ये घेऊन गेले। म्हणजे करायला गेलीस एक आणि झालं बोलतच। त्यासाठीच माफी मागायला आले। काकी तुम्ही आजवर मला लई सांभाळून घेतले, आणि आप्पी मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे। तिचं वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही। तिने छान शिकून मोठं व्हावं आणि चांगल्या घरी तिचं लग्न व्हावं एवढंच वाटतं, बाकी काहीच नाही। पिवताई, अगं ती मम्मी सहज बोलून गेली, तू म्हणा नको घेऊस। पिवताई, तू वाईट नको वाटून घेऊ ना ग। अगं त्या दिवशी पण तू असं न जेवता निघून गेलीस बघ। सुष्मी, अगं पण झालं काय असं त्या दिवशी? अहो अक्का, ती जरा वाईज मॅटर झालाय। काकी कसं आहे ना पियू, माणसाच्या बोलण्यात आणि त्याच्या करण्यात वागण्यात फरक झाला ना की तो माणूस खोटा असतोय। अगं एवढं सगळं होऊन तू तिला कामं सांगतेस, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? बरोबर आहे सुषमा बोलते ती। आता एवढं सगळं होऊन बी तुला काही गरज होती का तिलाच बाहेर पाठवायची? अगं सुष्मी, माणसांना काय त्यांना तर इशेच पाहिजे असतो बाई चगडायला। अगं मम्मी तू पियू, तू फक्त एवढं कर की इथून पुढे तिला काही सांगू नको बाई, बस। नाही सांगणार, येते मी। पिवताई, पिवताई, अगं तू डबा राहिलं। पिवताई थांब ना। पिवताई, पिवताई ऐक ना माझं, तू माझं ऐकून घे, फक्त तू चिडू नको। आप्पे, मी तुला कधी सांगितलं होतं साडी आणायला? सांग बरं। हा, हे बघ जरा गोळ झालाय, मला फक्त तुला सांगू दे ना। गोळ झालाय म्हणल्यावरती याच्यात 100% त्या शेणशाचा काहीतरी संबंध असणार आहे ना? वाटलंच होत मला ना, वाटलंच होतं असं काही। ऐक ना, तू फक्त ऐकून, तू इथं बस, माझं ऐकून तर घे अगं। ह्या अर्जुन कदमचं काहीतरी करायला पाहिजे आप्पे। अगं त्याचं खरंच काही नाहीये। मी एकतर ना खरा गुण मम्मीचा झालाय। मम्मीने काय केलं माहितीये? आप्पे, गेल्या महिन्यापर्यंत ना तू फक्त पुस्तकं लपवत होतीस, घरात, कळशीत, गाडीत। आता ना तुझं काहीतरी वेगळंच सुरू झालंय बघ। पुस्तकांचा तर पत्ताच नाहीये। आता कुठं शर्ट लपव, खोटं बोल, साड्या लपव, हे असलं सुरू केलेस बघ। पिवताई असं नको ना ग बोलू। हे बघ आप्पे, माझं फक्त सांगायचं काम आहे, बाकी काय करायचं हा तुझा मुद्दा आहे। आप्पे, तू तुझ्या मतांवर ठाम असतेस, तुझं अभ्यासाकडे पूर्ण लक्ष असतं। तू कधी या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटत जाशील आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल ना आप्पे, तुझं तुला सुद्धा कळणार नाही। आणि म्हणून मी तुला सारखं सारखं बोलत असते आप्पे, दुसरं काहीच नाही। पिवताई, अगं मी अभ्यासाला खरंच सुरुवात करणार आहे। एक मिनिट, मी त्याला आताच मेसेज करून सांगते ती तुझी साडी घेऊन जा म्हणून। आणि आप्पे, अजून एक गोष्ट सांग, इथून पुढे तू आणि तुझा शहनशाह काय करायचं ते करा, पण मला तुमच्या भानगडीमध्ये ओढू नका। असं नको ना ग बोलू। आप्पे, का सांगते ना ते समजून घे। मला ना ग माझं स्वतःचं हक्काचं असं घर नाहीये। हे काय माझं घर नाहीये आप्पे, इथं मी एकटी राहते भूतासारखी। माहेरी गेलं ना की भाऊ 10 वेळा बोलून दाखवतो। सासरकडची परिस्थिती तर तुला माहितीच आहे। मला आपल्या माणसांची ओल कुठं जाणवत असेल ना, ती फक्त तुझ्या घरी। ते गावात लोक माझ्या मागून काय बोलतात ना, मला चांगलं माहितीये। पोराला सोडून राहती, एकटीच राहती, स्वतःला लई शहाणी समजती। मी गावात ना जेव्हा चालत असते ना आप्पे, बायका माझ्या मागे काय चर्चा करतात ना मला माहितीये।
पण हे सगळं मला फक्त तुझ्या घरी कधीच नाही जाणवलं ग. दिप्या, बापू, काकी यांनी मला कधीच फरक समजलं नाही. पिवताई ते मानणार पण नाही, तुला पण माहितीये की. आणि आपे होऊ नये ना म्हणूनच मी सांगते. आधीच एकतर कदमांच्या घरामुळे मी लई होरपळून निघालीये बघ, आणि आता अर्जुन कदममुळे माझं अजून एक घर माझ्यापासून तुटू नये एवढीच माझी इच्छा आहे. पिवताई सॉरी. आणि हे बघ आपे, परत एकदा सांगते, मी तुझ्या कसल्याच भानगडींमध्ये पडणार नाही. आणि तू जर ह्या सगळ्यामध्ये गुंतलेली दिसलीस ना तर मी तुझ्याशी बोलायचं बंद करणार आहे. पिवताई पिवताई अरे वहिनी, तुम्हाला कसं कळलं मी आलं? झालं जेवण? हो. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. आरूची काही काळजी करू नका, तो आहे माझ्यासोबत ओके एकदम. भाऊजी, मला आता फक्त आरूचीच नाही, आप्पीची पण काळजी वाटते. म्हणजे मला काय म्हणायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आप्पी आवडते तुम्हाला? नाही वहिनी, असं काय म्हणतायत? तसं काय नाहीये भाऊजी. तिला जरी काही कळत नसलं ना, मला मात्र सगळं स्पष्ट दिसतंय. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या दिवशी गावात तिच्या बाजूने उभं राहणारं कोणीच नव्हतं, तेव्हा तुम्ही तिच्या बाजूने उभे राहिलात. ती रॉकेट बिकेट सगळ्यांची बोलती बंद केली. गावातल्या लोकांना फ्लेक्स फाडायला लावला तुम्ही. नाही म्हणजे तुमच्या या सगळ्या कामाचं मला लय कौतुक आहे. पण हे सगळं तुम्हाला तुमच्या घरात करता येईल? हे सगळं सोडा. पुस्तक आणि अभ्यास याशिवाय न राहणारी आहे ती पोरगी. तुमच्या घरात तिला साधं पुस्तकाला हात तरी लावता येईल का? तिच्यासाठी सरकारचे नियम मोडावे लागतील. आणि ज्या घराचं नावच सरकार आहे ना, तिथे हे शक्य होईल? तिथे चालेल का तुमच्या वर्दीची ताकद? मला वाटलंच होतं. भाऊजी, कुणाविषयी काहीतरी वाटणं आणि त्या वाटण्याचं नात्यात रूपांतर होऊन ते निभावणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ते नातं जर फसलं ना तर काय होतं ना हे फक्त मला विचारा. पोटच्या पोरापासून लांब राहावं लागतंय मला. वहिनी, याव कुठला विषय? हो, एक पोरगी साधं शिकायचं म्हटली तर तिला वर्षानुवर्ष डांबून घातलंय. ही साडी आत्यासाठीच घेतली वहिनी. भाऊजी, ही साडी नेसून तुमची आत्या जेव्हा घराच्या हॉलमध्ये सगळ्यांबरोबर आदरानं बसलेली असेल ना, त्या दिवशी आपण या विषयावर बोलूयात. आणि त्याच दिवशी तुम्ही आप्पीला भेटायचं आणि तुमच्या मनात तिच्याविषयी काय आहे ना हे तिला सांगायचं. तोवर नको. हे असं काय ठरलेलं नाहीये, आमच्या मनात असं काय नाहीये. मी तसा विचारच नाही केला अजून. मग करा विचार. कारण एकदा जीव लावला ना तर जीव द्यायला सुद्धा तयार होईल ती पोरगी. आणि जे माझ्या बाबतीत घडलं ना ते मी तिच्या बाबतीत घडू देणार नाहीये. तिची स्वप्न खूप मोठी आहेत आणि फक्त तुम्हाला ती आवडते ना म्हणून तिच्या स्वप्नांची पंख कापू नका. सुषमा, दिप्या उठला का नाही ग? कुठं उठलाय तो? काय झोपलाय अजून? बघा की. अगं उठलं पाहिजे की त्यानं. परीक्षा जवळ आली, आता अभ्यास तर करायला नको आहे? झोपू दे थोडा वेळ, असू दे. मम्मी चहा. बापू चहा घ्या. तू घेतलास का? हा घेतला की, सकाळीच घेतला. अप्पे, किती वाजता उठलीस ग? 5 वाजता उठले होते. अगं सकाळी लवकर उठलं ना का चटाचट काम आवरतात बघ. अप्पे, दिप्याला उठव की, जरा अभ्यासाला बिभ्यासाला बसव. उठव. दिप्या, दिप्या, अरे उठ की. अरे दिप्या, कपडे कुठे गेले तुझे?
बापू झोपून दे व्हायचं आधी सकाळी लवकर उठलेलो. अरे लवकर उठण्याचा कपड्यात काय संबंध? अहो काय नाही, मी सांगते तुम्हाला काय झालं होतं. दिप्याची ए दिप्या, दिप्या उठ. ए बाळा उठ ना, मला तुझे कपडे धुवायचे. दिप्या उठ रे. अरे कपडे धुवायचे, नंतर राणीला धुवायचे, कुकर लावायचं, लई काम आहेत. दिप्या उठ. दिप्या हे पक्की पब्लिक बोलतो तकली. दिप्या. ए दिप्या उठ. दिप्या उठ. दिदे हा. ह्यांच्यात तू काय करतेस? यांच्यात म्हणजे अगं डीकेबी कुठं आहे? अगं तिथे माझ्या स्वप्नात डीकेबी आलती. हा. माझं फॅन आलत हो. आणि माझं लय कौतुक केलं माहिती का त्यांनी. दिप्या, अरे एवढ्या लवकर उठला होतास म्हणून परत झोपायचं वगैरे. जागच आली एवढ्या लवकर तर उठून जरा अभ्यास करायचा ला का? हा, त्याचा अभ्यास घेतला पाहिजे ना हिनी. लहान आहे ती आता. नाहीतर काय, लहानच आहे. मम्मी स्वयंपाक झालाय, भांडी झाले, धुणं धुवून झाले आणि घर पण आवरून झाले. बापू राणीला पण धुवून झाले आणि हा तुमचा डबा. वा, सगळी कामं झाली आहेत ना आता. आता तुझा अभ्यास करत बस जा. बापू अहो पण ती करणार कशी अभ्यास? तिची पुस्तकं तर रद्दीला घातली ती ना. अरे मग शोधू की आपण. बापू आज ना आपण साताऱ्याला जाऊ शोधायला, म्हणजे तुम्ही मला फक्त साताऱ्याला सोडा. अगं सोडा काय, मी येतो तुझ्या संग, आपण दोघं मिळून शोधू. अगं पण कुठे शोधायची? अहो काल त्या नानांनी सांगितलं की त्या सैनिक स्कूलच्या मागे कुठली तरी ते दुकान आहे म्हणून. अगं तिथे तू कशाला टेन्शन घेतेस? नाही सापडली तर नाही सापडली. मी सांगितलंय त्या खिलाडी कुमारला. कोणाला? खिलाडी कुमारला. काही नाही गप्पस, काहीतरी स्वतःचं डोकं चालवतोय. तुला आणि त्या छकुलीला काही काम नाही. हा परत असं केलं तर बघा. दिप्या उठ, आधी ते अंतरून बिंतरून गोळा कर आणि अभ्यासाला बस. सारखं सारखं सांगायला लावू नकोस रे. अप्पे तू घे त्याचा अभ्यास. या खेपला तो पास झालाच पाहिजे बघ. नाहीतर तू होणार एवढी मोठी कलेक्टर आणि भाऊ सदा 10वी होईना, मग कसं होणार ग? मम्मी घेते मी त्याचा अभ्यास. घेच, तो पास झालाच पाहिजे. माझं आणखीन एक काम आहे असं समजून घे. आणि तो नापास झाला तर? मम्मी तिचं काम केलं नाही असं होणार ना. हे सुषमा, याला काय अर्थ आहे? आता घरातलं सगळं करते ना ती, तरी पण तू तिला आणखीन. बापू चिल डाऊन. मम्मी मी यंदा होत असते पास. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण मी आत्तापासून इंग्लिशचा अभ्यास सुरू करणार आहे. बघाच तुम्ही, नुसतं इंग्लिश गाण्यावर रील करत असतो मी. तुम्हाला माझी झलक बघायची आहे का? आय एम गो टू बास इन द टूथब्रश आफ्टर बिफोर इनसाइड. दिप्या, आय एम गोइंग टू टेक अ बाथ नाऊ. बिफोर दॅट आय विल ब्रश माय टीथ. असं आहे ते. बापू करा या. एक वेळ मी कलेक्टर होणं लई सोपं आहे, पण याचं 10वी पास होणं लई अवघड आहे. जाऊ दे, मी घेतो आवरायला. चल निघायचंय परत. चला. मला आता फक्त आरूचीच नाही, आप्पीची पण काळजी वाटते. हे सगळं सोडा. पुस्तक आणि अभ्यास याशिवाय न राहणारी येते पोरगी. तुमच्या घरात तिला साधं पुस्तकाला हात तरी लावता येईल का? फक्त तुम्हाला ती आवडते ना, म्हणून तिच्या स्वप्नांची पंख कापू नका. हे अर्जा, राहू दे तुझा व्यायाम. इथं वरती घाल, माझ्यावर एक सेल्फी काढ. तुमच्या काय सेल्फीसाठी वरती घालू आता? अरे मग एक तरी सेल्फी काढलाय का तू वरती आल्यापासून? सेल्फी काढू, मला तुम्हाला दाखवायचे काहीतरी. अरे पण आधी थांबा जरा. अरे आधी सेल्फी काढ. बसा इथे. भाई दाखवायचंय मला तर. असते की नाही ज? गाडी भारी आहे रे. भारी आहे का? एक नंबर आहे. ओ कदम,
आता तुम्ही कुठं हरवला? अर्जा, अरे त्या दिवशी अशीच पैठणी हातात घेऊन बसलो होतो रे मी, येवल्याची पैठणी. तुझ्या आत्याला लय आवडायची पैठणी. मग हंबीर म्हणला, आत्याला आवडती ना, मग अशी तशी कशाला आणायची, भारीतली आण. त्याचं असंच होतं, तायडीसाठी ना काय बी असू दे भारीतलं आणायचं. अरे वहिनीला कधी काय घेतलं नाही, बरं तायडीसाठी म्हटलं ना की काय नाही, विषयच नाही. पण तायडी कदम, तिच्या मनात नव्हती ना इच्छा लग्न करायची, पण इच्छा होती का नव्हती काय माहित, पण लहानपणापासून वेगळीच होती रे ती, लय हुशार. अरे लहानपणी आम्ही आपलं सारखं खेळायला रानात मैदानात, पण ही पुस्तकं वाचत बसायची. मग आम्ही गाव सोडून इथं आलो तर इथं कुठल्या कुठल्या घरातनं पुस्तकं आणायची, रद्दी आणायची, पेपर आणायची आणि वाचत बसायची. लय हुशार पहिल्यापासूनच. आणि बोलायला तर कुणालाच ऐकायची नाही. अरे तिचा आवाज नसला ना घरात तर घरात असल्यासारखंच वाटायचं नाही. सगळं जर बरोबर झालं असतं ना तर आज काही कलेक्टर बिलेक्टर झाले असते बघ. लई शिकवलं रे तिला आम्ही, कधी नाही म्हणलं नाही कुठल्या गोष्टीला. पण जसं वय झालं ना तसं हंबीर तिच्या लग्नासाठी माग लागला. पण ती म्हणायची मला शिकायचंय. हंबीर म्हणला की तुला शिकू देतील असं स्थळ बघतो की. त्या काळी कुठली रासली माणसं भेटायला, पण टाचा जिजावल्या त्यानं. आणि एक स्थळ आणलं शोधून, मोठं तालेवार घराणं होतं. ऐन टायमाला दगा दिला त्याने. आदल्या दिवशी म्हटली पोरगी घराबाहेर पडता कामा नाही. शिक्षणाचा तर विषय सोड र. पण हंबीर म्हणला तिला तू फक्त लग्नाला उभी राहा, बाकी मी बघतो. ती हो म्हणली. रात्रीत काय तिच्या मनात आलं काय माहित. अरे लग्ना दिवशी असंच आम्ही सगळे बसलो होतो, सगळी तयारी झालेली, अख्खं गाव जमलेलं, पै पाहुणे. आम्ही ठरवलेच होतो. हंबीरनं तर तयारी अशी केली होती की असं लग्न अख्ख्या पंचक्रोशीत परत होणार नाही. आणि मांडवात बातमी आली की र, नवरी मुलगी पळाली. लोकांनी शेण घातलं आमच्या तोंडात. कदम, शांत हो ना तुम्ही, असं डोळ्यात पाणी काढून चालेल का? तेव्हापासून हंबीर सटकला ना तर सटकलाच बघ. आणली त्यानं 2 दिवसात तिला शोधून. तोपर्यंत लई उशीर झाला होता रे. आर बापरा झालेला तायडी बद्दल, पोरासंग पळून गेली म्हणून लई बदनामी झाली. आम्ही वरडून सांगितलं अरे नाही, शिक्षणासाठी गेली होती, तिला शिकायचं म्हणून. पण कोण ऐकतंय रे. तेव्हापासनं ना ती अशीच आहे बघ. दादानं कोंडून ठेवली तशीच राहते. पण झाली की आता किती वर्ष झाली, बस की आता अजून किती त्याला ताणत बसायचं. काही जखमा ना लवकर बऱ्या होत नाहीत. अरे काय तर आयुष्यभर ठसठसत राहतात रे. असं बोलून कसं चालेल कदम? जखमा तर भरल्या पाहिजेत ना. मी भरणार पण असं तडकाफडकी करून कसं चालेल? अरे बरं करायच्या नादात खपली काढून नाही चालत रे. ठीक आहे, मग कधी द्यायची म्हणताय साडी तुम्ही? वेळ आली की देऊ. हा तोपर्यंत कोणाला कळलं नाही पाहिजे. काय काका, काय कळलं नाही पाहिजे? काय नाही, ते आमचं आपलं सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे मला पण सांगा की. तुझ्या घरात सीसीटीव्ही बसवायचे का आपण? अरे नाही म्हणजे सगळ्या कॉलेजमध्ये सीसीटीव्ही बसू, म्हणजे कुठं चाललंय काय चाललंय तुला सगळं कळेल तुझ्या मोबाईलवर. बोल बोल, काम काय होतं बोल. अरे पृथ्वी विचारत होता बाबा, कुठवर आला तपास, सापडला नाही चैनचा. शोध बाबा लवकर, नाही तर प्रतापराव तुझ्या डोक्याला सीसीटीव्ही लावतील बरं का. तू कुठं जातो, काय करतो, हे सगळं त्यांना त्यांच्या मोबाईलवर पाहायला मिळेल.
चालू आहे शोध चालू आहे. दे निरोप दे त्यांना. हा आवरतो रांगोळी करतो. हा, शोध बाबा लवकर. काय प्रतापराव म्हणलेले प्लॅस्टर निघेपर्यंत सापडला पाहिजे. पृथ्वीला ज्यानं मारलं त्याला शोधून काढ. त्यांच्या हाताचं प्लॅस्टर निघायच्या आत.